नमस्कार। परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर मंडळाच्या वतीने व महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक 21/12/2024 रोज शनिवारला सन्माननीय श्री शेषरावजी घरत यांच्या निवासस्थानी काही सणापूर्वी 9वे मासिक होम कार्य पार पडले आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीला स्वयंसृष्टीचे रचयिता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। दुःखी कष्टी मानवाचे कैवारी, मानवाला मानवता शिकवणारे, वाईट व्यसनातून अंधश्रद्धेतून प्रवृत्त करणारे निष्काम कर्मयोगी महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच बाबांच्या भगवत प्राप्ती विधीमध्ये बाबांना सर्वोपरी सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी आई ह्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आईंना माझा नमस्कार। तसेच आजच्या व्यासपीठावरील आजच्या या बैठकीला प्रमुख पाहुणे उपस्थित म्हणून या परिसराचे मार्गदर्शक सन्माननीय श्री विलासजी असनसुरे साहेब, मार्गदर्शक कोलारमेट ह्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत। साहेबांना माझा नमस्कार। तसेच आजच्या या व्यासपीठावर आजच्या बैठकीला प्रमुख पाहुणे सन्माननीय मार्गदर्शक भोयर सर ह्या ठिकाणी उपस्थित, साहेबांना माझा नमस्कार। तसेच आजच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सन्माननीय माजी संचालक जिपकाटे साहेब या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित, साहेबांना माझा नमस्कार। आणि मंच मोठा आहे, व्यासपीठावरील आदरणीय बाबांचे सर्व सेवक सर्वांना माझा नमस्कार। उपस्थित सेवक सेविका, बालसेवक बालसेविका सर्वांना माझा नमस्कार। आणि आजच्या चर्चा बैठकीची आत्मा म्हणजे आजच्या बैठकीचे संचालन करते सन्माननीय आमचे जगदीश भाऊ सोनवाने या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित, यांना सुद्धा माझा नमस्कार। चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम आलेले अनुभव या विषयावर या ठिकाणी सुरू आहे। मानव धर्माची शाळा आहे ज्ञानाची लाट। मानव धर्माची शाळा आहे ज्ञानाची लाट, इथेच मिळतो यशाच्या शिखराची वाट। आणि अशा या सुंदर शाळेमध्ये आम्ही शिकतो मानव धर्माच्या शिकवणीचा परिपाठ, मानव धर्माच्या शिकवणीचा परिपाठ। तर या ठिकाणी आजच्या चर्चा बैठकीची शाळा आहे आणि या शाळेमध्ये जो आज परिपाठ या ठिकाणी सुरू आहे तत्वशब्द नियमावर आणि मानव धर्म शिकवणीवर मानव जागृती या विषयावर या ठिकाणी सुरू आहे। बरेचसे अनुभव या ठिकाणी झालेले आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या मार्गदर्शनातून, आपापल्या अनुभवातून, आपल्या विचारातून या ठिकाणी जागवण्याचे कार्य केलेले आहे। आणि मला या परिसरामध्ये माझा प्रथम वेळ आहे आणि सन्माननीय सोनवानेजी यांचा आग्रह होता आणि या आग्रहास्तव आज बाबाच्या कृपेने हा हळदगाव हा परिसरसुद्धा पाहायला मिळाला आणि या परिसरातसुद्धा भगवत कार्य करण्याचा हा सौभाग्य आम्हाला मिळालं, हे आमचे भाग्य आहे। बरेचसे परिसर, बरेचसे तालुके, बरेचसे जिल्ह्यामध्ये आम्ही प्रचार आणि प्रसाराचे कार्य करत आहोत। काहीतरी शिकण्याचं एक धाडस आणि काहीतरी शिकणं हे आमच्या प्रामाणिकपणामध्ये आहे। त्यामुळे आम्ही बऱ्याचशा परिसरात, बऱ्याचशा तालुक्यात काही ना काही शिकायसाठी जात असतो। तर प्रत्येकाने आपापले अनुभव, आपापले विचार, आपापले मार्गदर्शन या ठिकाणी केलेले आहेत। आणि माझ्यासुद्धा जीवनातील प्रॅक्टिकल अनुभव मी या ठिकाणी सांगतो की अनुभव हा पुष्कळ मोठा आहे। मानव धर्म हा अनुभवाचा भंडार आहे। या मार्गात पुष्कळ प्रत्येक व्यक्तींना काही ना काही अनुभव आलेला आहे। प्रत्येक व्यक्ती काही ना काही दुःखाच्या कारणास्तव या मार्गात आलेला आहे आणि कोणतं ना कोणतं कारण या ठिकाणी घेऊन आलं आणि त्यांना मार्गदर्शनाप्रमाणे मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या माध्यमातून काही ना काही त्यांनी घेतलं आणि त्या पद्धतीने घेतलं म्हणजे शब्द घेतलं आणि वचन दिलं आणि त्या वचनावर दुःखी परिवारांनी आपले कार्य सुरू केले। ज्या दिवशी आपल्या परिवारात दुःख होते त्या दिवशी आपण मार्गदर्शकाकडे गेलो आणि त्यांच्या निवासस्थानी जो शब्द दिला आणि त्या शब्दावर आपण कार्य सुरू केले।
आणि ज्या दिवशी आपण एका परमेश्वराची ज्योत लावली आणि त्या परमेश्वराची ज्योत आपल्या घरी लागली, त्या दिवशीपासून हळूहळू आपले दुःख कुठेतरी कमी होत गेले. कोण्या परिवाराचे दुःख 11 दिवसाच्या कार्यात, 21 दिवसाच्या कार्यात, 7 दिवसाच्या कार्यात, 3 दिवसाच्या कार्यात कोणत्या ना कोणत्या पद्धतीने दुःख आज दूर झालेले आहे आणि आपण समाधानी जीवन जगत आहोत. कोणीतरी म्हटलं की या ठिकाणी आपण मार्गात आलो आणि दुःख आले म्हणून आलो. ही आपली भाग्याची गोष्ट आहे, खरी आहे. पण बाबांनी मार्गदर्शन केलं. आपल्याला मार्गात येण्यापूर्वी माहीत झालं मार्ग की परमात्मा एक असं मार्ग आहे. आमचे जुने मार्गदर्शक मंडळी सांगतात की जुन्या काळात मी सुद्धा 1994 मध्ये सिल्ली या गावाला राहिलो. सन्माननीय रामभाऊजी पडोळे मार्गदर्शक आहेत. त्यावेळेस त्या ठिकाणी बाबाचा दौरा झाला होता 94ला. त्यांच्याकडूनही आम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकल्या. तर बाबा म्हणायचे की या मार्गात यायचं आहे किंवा जो परिवार या मार्गात जुळलेला आहे किंवा येणार आहे तो 184 भोग येवण्या भोगल्याशिवाय या मार्गात प्रवेश करू शकत नाही. आपण एखाद्याला मार्गदर्शन कितीही केलो, एखाद्या दुःखी परिवाराला किंवा सुखी व्यक्तीला आपण कितीही मार्गदर्शन केलो तरी आपलं तो ऐकू शकत नाही. याचे कारण काय? एक म्हण आहे जुन्या लोकांची की पाण्यात आला मासा झोप घेई कसा आणि जावे त्याच्या वंसा तेव्हाकडे. कारण त्या वंसाला गेल्याशिवाय कळत नाही की तो पाण्यात मासा कसा झोप घेतो. त्या पद्धतीने या मार्गात आल्याशिवाय कळत नाही की या मार्गाची दैवी शक्ती जी बाबांनी भगवत कृपा प्राप्त केली ती कशी आहे, तिचे गुण कसे आहे आणि ते कशी कार्य करतो आहे. तर या मार्गात 184 भोग येवण्या भोगल्याशिवाय आपण या मार्गात येऊ शकत नाही. आणि ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्या सृष्टी निर्मात्या दैवी शक्तीच्या नावाची ज्योत लावण्याचा जो अधिकार बाबांनी आपल्याला दिलेला आहे तो मिळू शकत नाही. हे बाबा जुंदूजीचे वाक्य आहे. आणि प्रत्येकाला काही ना काही अनुभव आणि काही ना काही शिकण्यास मिळालेला आहे. कोणीतरी म्हटलं आहे, त्या दादानी म्हटलं की बाबा मौद्याला सायकलनं गेले. तर दादा तुम्ही धाडस चांगलं केलं, आपले विचार खूप सुंदर दिले, पण काही जरी त्रुटी आली तर माझा उद्देश एकच राहते की सेवक जागला पाहिजे, सेवक शिकला पाहिजे. तर बाबा मौद्याला सायकलनं नव्हते गेले. बाबाला हनुमान चालीसा वाचण्याचा छंद होता आणि बाबा दिवसातून 2 ते 3 वेळा हनुमान चालीसा वाचायचे. आणि त्या हनुमान चालीसा वाचता वाचता परमेश्वराला काहीतरी घडवायचं होतं आणि तो एक योग होता परमेश्वरी कृपेचा. कधी ना एक येणारा व्यक्ती बाबाच्या निवासस्थानला आला आणि बाबाला तो व्यक्ती जेव्हा दिसला तेव्हा बाबांनी त्याला विचारलं. त्या व्यक्ती बाबाच्या निवासस्थानी आला. तो साधू नव्हता, संन्यासी नव्हता, एक साधारण व्यक्ती होता. त्या व्यक्तीने विचारलं बाबाला की तुम्ही कुठं चालले. बा परमेश्वराचा काहीतरी योगायोग होता. बाबांनी त्या व्यक्तीला आपली आभीती सांगितली, आपल्या परिवारावर जे दुःख होते ते सांगितले. कारण 1933ला बाबांनी जो घर घेतला झुणके सावकाराचा तो एक भुताडकीचा मकान होता. आणि त्याच्यापूर्वी बाबाचा जन्म ज्या ठिकाणी गोळीबार चौकामध्ये झाला त्या ठिकाणी परिवार मोठा संयुक्त परिवार असल्यामुळे त्या ठिकाणी त्या मूल्यात बरेचसे झगडे होत असल्यामुळे किंवा परिसरात पटत नसल्यामुळे बाबांच्या परिवारांनी तो घर घेण्याचे ठरवलं आणि तो झुणके सावकाराचा घर घेतला. आणि खरी भुताडकी त्या ठिकाणून बाबाच्या परिवारावर चालू झाली. तर सतत कम से कम 12 वर्ष भुताडकी बाबाच्या परिवारावर आली. आणि त्या भुताडकीच्या नायनाट लावण्याकरिता उद्देश एकच होता, बाबाचा उद्देश एकच होता, परमेश्वराला काहीतरी घडवायचं होतं. जो बाबाच्या परिवारात भुताडकी आहे ते नाहीशी झाली पाहिजे हाच एक उद्देश होता असे बाबा म्हणायचे. आणि त्या साधारण व्यक्तीला बाबांनी हकीकत सांगितली. परमेश्वराला काहीतरी घडवायचं असलं म्हणीप्रमाणे एक म्हण आहे, परमेश्वराची लीला न्यारी
या मणीप्रमाणे त्या व्यक्तींनी असा एक मंत्र आहे म्हणे संन्यासाचा, की त्या मंत्राने तुम्ही जरी साधना केली तर तुमच्या परिवारातील संपूर्ण दुःख नाहीसे होऊ शकते आणि दुःख नाहीसे होऊ शकते हा विचार जेव्हा त्यांनी दर्शवलं तेव्हा त्यांनी ते विधी जो मंत्र होता तो आपण बाबांनी घेतलं आणि परिवाराच्या समोर मांडलं. कारण बाबाला माहित होतं का मी जरी एकटं केलं भावंडासमोर परिवारासमोर मांडलं नाही, कारण परिवार संयुक्त असल्यामुळे तर माझे भाऊ मला टीका टिप्पणी करतील. बाबांनी तो मंत्र सर्वांसमोर मांडला. सर्वांनी म्हटलं कोण कोणासाठी मरणार, आणि आता ती इच्छा आहे कोण कोणासाठी मरणार. बाबांनी म्हटलं एक भाऊ मेला म्हणून समजून जा, मी विधी करण्यास तयार होते. आणि 41 दिवसाच्या विधीला बाबांनी सुरुवात केली. परिवारातल्या लोकांनी सांगितलं की माझी जी पत्नी आहे आणि माझा जो मुलगा आहे याचा सांभाळ तुम्ही करा. आणि बाबांनी 41 दिवसाच्या साधनेला 26 नोव्हेंबर 1945 ला सुरुवात केली आणि 6 जानेवारी 1946 ला 41 दिवसाची विधी समाप्त केली. तर या पद्धतीने तो व्यक्ती साधारणसा व्यक्ती होता आणि तो व्यक्ती त्या व्यक्तीच्या माध्यमातून एक ते शक्तीच होती म्हणायला काय हरकत नाही. व्यक्ती साधारण होता, मंत्र जोरदार होता. आता आमचे काही जुने सहकारी सांगतात की मंत्र तो नवनाथ पुराणातला होय, मंत्र नवनाथ पुराणातला होय. प्राप्ती हनुमानजीची झाली, प्रसन्न हनुमानजीला केलं. हनुमानजीला प्रसन्न केल्यानंतर सुद्धा त्यास कधी न येणारी शांताबाई रंगारी समाजाची बाई बाबाकडे आली आणि त्या बाईचे भूत नाहीसे झाले नाही, ते भूतारकी नाहीशी झाली नाही. तेव्हा बाबा निराश झाले आणि बाबाला वाटलं की मी या हनुमानजींनी सर्व देवी देवताचा परिचय करून दिला. मग हनुमानजीची शक्ती कुठं गेली म्हणे बाबा, की या कल्पनारूपी शक्ती या बाईच्या अंगातून नाहीशी करू शकत नाही, अशी कोणती शक्ती आहे म्हणे. बाबाला विचार आला. बाबांनी हनुमानजीला सुद्धा एका टाइमाला अशक्त म्हणलं आणि त्या बाईला सांगितलं की बाई आखरी फूक है बोले, इसके बाद नहीं आना. बाबा ने प्रतिज्ञा केली कि मैं आज से किसी भगवान को नहीं मानूंगा, मैं आज से किसी भगवान को नहीं मानूंगा. ये आखिरी फूक है बाई बोले, इसके बाद मेरे पास नहीं आना. आणि मंत्र मारला, फूक मारली. जी बाई घराकडे गेली शांताबाई रंगारी समाजाची बाई, ती बाबाकडे पुन्हा आली नाही, भूतारकी घेऊन पुन्हा आली नाही. बाबाने विचार केला की त्या बाईसाठी 42 दिवस हवन घालवले. कोण कोणासाठी करते हो? मार्गदर्शक सांगतो आपण त्यागाचे व्यवस्थित कार्य सुद्धा पार पाडत नाही. आपण शेवट मार्गदर्शकांनी सांगितल्याप्रमाणे साधे त्यागाचे कार्य पार पाडत नाही. बरोबर त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याचशा चुका आज आढळून आलेल्या आहेत. कोण कोणासाठी करावं? पण बाबांचा उद्देश काय होता? एकच उद्देश होता, परमेश्वरी प्राप्ती. त्या उद्देशाने बाबांनी त्या बाईसाठी 42 दिवस हवन केले. म्हणून मला मी नेहमी म्हणत असतो की हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. भगवत प्राप्ती करण्यामागे त्यांचा इरादा नेक होता. असा सरस्वत आई विठोबाजी बाबांचा लेख लाखात नव्हे तर जगात एक आहे, लाखात नव्हे तर जगात एक. त्यांचे जो ध्येय होता त्या ध्येयाने परमेश्वरी प्राप्ती केली आणि त्याच माध्यमातून बाबांनी हनुमानजीला विनंती केली आणि हनुमानजींनी पुढील मार्गदर्शनाप्रमाणे बाबांनी 5 दिवस हवन केले आणि 25 ऑगस्ट 1948 ला एका परमेश्वराची प्राप्ती केली. उद्देश एकच, जे माझ्या परिवारात जे दुःख आहे ते दुःख नाहीसे झाले पाहिजे, हाच उद्देश होता बाबाचा. बाबा आपल्या मार्गदर्शनात सांगायचे आणि उद्देश पूर्ण झाला. परिवारावर जे दुःख होते नाहीसे झाले.
जे परिवारात कुत्र्यासारखे मुलं जन्माला आले, कुत्रे भुकले की मुलं मरून जायचे, बाहेर जरी कुत्रे भुकले की जे घरात असलेले मुलं मरून जायचे, ते सुद्धा भुताळकी पूर्णपणे नाहीशी झाली. मारुती रावांची बाबांचे जे बंधू होते त्यांची भुताळकी नाहीशी झाली. त्याचबरोबर बाबांची ज्येष्ठ वहिनी सीताबाई, जिच्या अंगात पार्वती येत होती, तिचीही पार्वती गायब झाली आणि संपूर्ण पाचही भावाचा परिवार हा सुखी झाला. आणि परमेश्वराला काहीतरी घडवायचे होतं, परमेश्वराला काहीतरी घडवायचे होतं, म्हणून 1949ला बाबांनी दौरा काढला आणि त्या दौऱ्याच्या माध्यमातून बाबांनी मानव धर्माची स्थापना केली. विषय सर्वांना माहित आहे. मग बाबांनी उद्देश काय होता आणि आपला उद्देश काय? यशवंत साहेबांनी सांगितलं की निव्वळ आपण या मार्गात स्वार्थासाठी आलो, आणि खरी गोष्ट आहे, निव्वळ स्वार्थासाठी. जिकडं पाहाल तिकडं स्वार्थ. आणि बाबा काय म्हणे, बाबांची वाक्य कशी होते? मी प्राप्त केलं म्हणे भगवान परमार्थ कार्य करण्यासाठी, आणि आम्ही या मार्गात जुळलो फक्त आपल्या स्वार्थासाठी. त्यांनी सांगितलं यशवंत साहेबांनी की एखाद्या मार्गदर्शकाने कार्य नाही दिले तर दुसरा मार्गदर्शक कार्य देतो. खरी गोष्ट आहे, रिअल फॅक्ट. एक मार्गदर्शक असा पाहिला माझ्या परिसरात आहे, आणि या ठिकाणी भोयर साहेबांनी आणि अजून थोटे साहेबांनी, जे आमचे आदरणीय सन्माननीय शंकरराजू ठोंबणे दाजी आहेत, त्यांच्या मार्गदर्शन सांगितलं यांनी. अरे ज्या हॉटेलला चायचे ऑर्डर दिलं होतं त्या हॉटेलातला बाबाने चाय सुद्धा पिऊ दिलं नाही, कारण बाबा म्हणे त्या ठिकाणी दारू पित असतील म्हणे. ढोंबणे दाजीने सांगितलं. त्या 5 वर्षापासून ढोंबणे दाजी तो अनुभव सांगत आहे आम्हाला. आणि एक मार्गदर्शक त्याच्या परिवारातले लोक सप्लायर दारूचे धंदा करते आणि त्यांना कार्य देत आहे. आम्ही डोळ्यानं पाहतो, दुःख वाटते कधी कधी आम्हाला. कुठं नेऊन राहिलो आम्ही मानव धर्माला? कुठं नेऊन राहिलो मानव धर्माच्या शिकवणीला, मानव धर्माच्या विचारांना, बाबाच्या विचारांना कुठं नेऊन राहिलो? वैचारिक क्रांतीच्या मार्ग आहे. विचारी लाभ उठा रे बोले नाही का? वैचारिक क्रांतीच्या मार्ग आहे, नवीन संस्कृतीचा मार्ग आहे, आणि विचारी लाभ घेऊन राहिले. ही अशी यशवंत साहेबांनी कार्य बंद केले, तो दुसरा देते, नाही दिलं दुसऱ्या तिसऱ्याकडे जाते नाही का? आणि आता गावोगावी दुकानदाऱ्या उघड्या आहेच, जिकडे तिकडे दुकानदाऱ्या बसलेल्या आहेत. त्यांचे काय मग? येतही भगवान, तेतही भगवान, तेतही भगवान. मग आदेश कुणाला? मग शब्द हा भगवान आहे म्हणतो, शब्दावर मार्ग आहे म्हणतो. मग शब्द त्याला होता जो कार्य करत आहे. मग तुम्ही कोण? तुम्ही कोण? तुम्ही काय केलं? तुम्ही परमेश्वरी प्राप्ती केली, मग तुम्हाला करायला पाहिजे. मग मी त्यांना असं म्हणतो, तुम्हाला करायला पाहिजे, तुम्ही स्थापना करायला पाहिजे, आणि तुम्ही प्रचार प्रसार करायला पाहिजे. शब्द बाबाचा होता, शब्दावर मार्ग आहे म्हणता. महान त्यागी बाबा जुमदेवजी असते तर गरीबाच्या झोपडीला सोन्याचे दार असते. महान त्यागी बाबा जुमदेवजी असते तर गरीबाच्या झोपडीला सोन्याचे दार असते. आणि ती आताही होऊ शकते. ते आम्हाला करता आलं पाहिजे. ते आताही होऊ शकते, ते आम्हाला करता आलं पाहिजे. गावोगावी असे 17 पुढारी झाले नसते, आम्हाला करता येते. पण यशवंत साहेबांनी त्यांना पनिशमेंट दिली. आमचे भोयर साहेबांनी सांगितलं, एक महिना कार्य नव्हते मिळत, साधी प्रॅक्टिकल अगरबत्ती. 6 महिन्यात त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेबांचे अनुभव, 6 महिने कार्य नाही. हे कार्य होते आणि आज बी आहेत. पण हे जे गावोगावी 17 पुढारी झाले, ज्यांनी आपापल्या दरबार खोलून बसले, यांनी सर्व बाबाच्या स्वप्ना धूळ केलं असं मला म्हणायचे. माझ्या परिसरात सुद्धा मी पाहून राहिलो आहे. काय काय लोक विचाराचे, कसे कसे लोक मार्गदर्शक बनलेले आहेत, ज्यांना नियमावली साधी समजत नाही, ज्यांना बाबाचे विचार नाही समजत, बाबांचे कार्य नाही समजत, असे लोक मार्गदर्शक बनून गेले. एका संघटनेतून एका गावात 2-2 मार्गदर्शक बनवले आहे. 2-2 एकाच संघटनेचे. 25 सेवक आहे, वन मार्गदर्शक. 20 सेवक आहे, वन मार्गदर्शक. जसं काही भाजीपाला लागला. काय विचारधारा कसा आहे? एक राजा होता, एक राणी होता. तो सांगण्याचा मार्ग नाही. जिपकारे साहेबांनी सांगितलं प्रॅक्टिकल, प्रॅक्टिकलचा मार्ग आहे, प्रॅक्टिकल अनुभवाचा मार्ग आहे. त्या दिवशी या 8 दिवसाच्या पूर्वीचा प्रॅक्टिकल अनुभव माझा.
मी जास्त फिरत राहतो, माझा छोटासा धंदा आहे, छोट्याशा मुली, छोटासा परिवार आणि फिरणी माझ्या जास्त आहे. होऊ शकते गॅसेस प्रॉब्लेममुळे माझ्या पोटात विकार निर्माण झाला 8 दिवसापूर्वी. तर जेणेकरून मला असं भासही झाला नाही की मला गॅसेसचा प्रॉब्लेम निर्माण झाला, भास नाही झाला. पण अचानक पद्धतीने माझ्या पोटामध्ये मुद्दा मारून दुखणेने येऊन चालू झाला. मी विचार केला, कारण मी विचार करतो सायंकाळच्या प्रार्थनेपर्यंत. सकाळी जी विनंती झाली माझी, तर सायंकाळच्या प्रार्थनेपर्यंत पूर्ण 12 घंटे या 10 घंटे 8 घंटे 5 घंटे जेवढे होते तेवढ्या तासाचे रिकवर करतो. मी कुठे चुकलो तर नाही विनंती केली तेव्हापासून. मला चूक आढळलीच नाही. चूक आढळली नाही म्हणलं असं का बरं झालं. होऊ शकते शरीर आहे. अरे सुख दुख तो अतिथि है ना जी, वो तो बारी बारी से आएंगे और चले जाएंगे. अगर वो नहीं आएंगे तो हम अनुभव कहाँ से लाएंगे. अरे वो आए थे इसलिए अनुभव आया ना मेरे को, नहीं क्या. वो आया इसलिए अनुभव आया. मैंने ढूंढा लेकिन मुझे मिला नहीं. मी परमेश्वराला विनंती केली. सकाळ संध्याकाळ तीर्थ बनवणे चालू केलं. सकाळ संध्याकाळ जसं मला वेळ मिळाला तसं तीर्थ बनवणे चालू केलं. 3 दिवस घेतलं. माझ्या पोटाचे दुखणं बंद झालं. दुखणं बंद झालं. पुन्हा मी तीर्थ घेणे बंद केलं. पुन्हा 2 दिवसांना पुन्हा दुखणं वाढलं आणि मी पुन्हा परमेश्वराला विनंती करून योग मागून सकाळ सायंकाळला तीर्थ घेणे चालू केलं. 2 दिवस घेतलं. आता सांगितलं मी आखरी तीर्थ घेतो, त्याच्या पुढे तीर्थ घेणार नाही. या विकारासाठी, हा जो विकार आहे म्हणजे पूर्ण बंद करणार असं नाही. या विकारासाठी, जो विकार मला निर्माण झालेला आहे, या विकारासाठी आखरी तीर्थ घेतला आणि बंद केला. त्या सणापासून पोट दुखणी पूर्णपणे नाहीशी झाला. तर साधी गोडी खा लागली नाही. ही कृपा आहे. जागृत शक्ती आहे, प्रॅक्टिकल अनुभव. माझ्या मुलीचा कानाचे प्रॉब्लेम झाला. मी बाहेर बसलो होतो. ते बसस्टॅपवर बसल्यामुळे मी सेवकाशी चर्चा करत होतो मार्गाविषयी. माझा उद्देश एकच असते, मानव जागृती. बाबांनी जे कार्य केले तोच एक उद्देश आहे माझ्या, मानव जागृती. मी सेवकांना घेऊन बसतो, एकच विषय, परमेश्वरी कार्य. बाबा कसे होते, बाबाचे आदेश काय, संदेश काय, उपदेश काय, नियमावली काय, विनंती काय, प्रार्थना काय, तिचे महत्व काय, प्रतिमा कशासाठी दिली, माळ कशासाठी दिली, तत्वाची प्रतिमा कशासाठी दिली, हवन कशासाठी करतो, त्यागाचे कार्य कशासाठी करतो, साधे कार्य करतो कशासाठी करतो, कशासाठी करून राहिलो आपण, ह्या गोष्टी करतो कशासाठी करतो, याच्यावर माझं विश्लेषण राहते. शौकाशी चर्चा राहते, एकमेकाचे विचार. जे ज्ञानाला ज्ञान घासल्याने तो व्यक्ती महाज्ञानी होतो असं बाबा म्हणायचे. ज्ञान पररस मरास योगी. 1983 बाबा झोपले असताना जेव्हा अर्धाताच सपनामध्ये दिसले बाबाला ते अक्षर. बाबाने ते डायरीत नोट करून ठेवलं. ते डायरीत नोट करून ठेवलं आणि बाबाने सांगितलं की जसा लोखंडाला पारिसाचा स्पर्श झाला तर त्याचे काय होते, सोनं बनते ना. तसं जरी ज्ञानाला ज्ञान घासलं, एखाद्या ज्ञानी व्यक्तीपासून जाऊन बसलं तर आपले जे विकार आहेत आकार ते नष्ट होतात आणि ते तुला एक ऊर्जा, नवीन ऊर्जा तयार होते. म्हणजे त्या ज्ञानाला ज्ञान घासल्याने तो व्यक्ती महाज्ञानी बनतो किंवा एकमेकांच्या ज्ञानात भर पडतो. पण शिवक मेला पाहिजे. आता सांगितलं आमचे भोयर साहेबांनी 1 जानेवारीचा अनुभव की शेवकाला कुत्रा म्हटलं, पण गट फुटू नये, एकता तुटू नये. एकता महत्वाची आहे. बाबांनी सर्वात भर दिले एकतेले. संघटना बनवली 4 डिसेंबर 1969ला. कशासाठी बनवली, त्याचे उद्देश काय होता, कधी विचार करा ना. ती एकतेसाठी बाबांनी, तुला नाही म्हटलं म्हणे कुत्रा, मला म्हटलं. बाबांनी आपल्यावर घेतलं ना. कारण बाबा मेले होते, आपण नाही मेलो. वाटते का जी अजी नाही मेलो. मरण्याच्या मार्गात म्हणतो जरूर. आश्रम कुठे आहे आपले. मरो मरे हर कोई कहे मरना जाए कोई. कसा मरे मरो हर कोई कहे मरना जाए कोई. एक बार ऐसे मरो की दोबारा मरना न होई. एकच वेळा मरायचे. बाबांनी सांगितलं मरण्याच्या मार्ग आहे. ज्या दिवशी वचन दिलं मरण्याच्या, त्या दिवशी भगवान उभा झाला म्हणे बाबा. हा बाबाचे शब्द आहे.
ज्या दिवशी मरण्याचे वचन दिलं त्या दिवशी भगवान उभा झाला म्हणे आणि या मार्गात आलेला शेवट जरी जिवंत होते म्हणे तर भगवान दूर जाते म्हणे. मग तुम्हाला कोण सहारा दिलं म्हणे? हे बाबा बोलले. एक वेळा मरण्याचे वचन दिलं, मग सेवक अजून जिवंत होते, भगवान दूर जाते म्हणे तर तुम्हाला सहारा कोण देईल? हे मानते की बाबा जिंदीचे वाक्य आहे. मग आम्हाला मिल्यासारखं राहायचे, पण आम्ही नाही. एखाद्यानं काही म्हटलं रे म्हटलं की आमच्या रागच नाही. मग रागाने विनंती म्हणजे रोजच म्हणतो रागाने बंद करणे, पण खरंच आम्ही करतो का? रागाचे अनुभव पुष्कळ आहे, तुम्हाला माहित आहे. रागाने बंद करणे आहे म्हणतो, पण करतो का? महत्व बोललेले किंवा याची ऐकलेली नाही. कोणतरी सांगितलं येतं ऐकून घ्यायला, मग संध्याकाळी गेल्याच्या नंतर तसं नाही. 200 रुपयाची रोजी मा आणि 300 रुपये तिकटीले 500 रुपये धावती पडतीच्या काळात आपण इथं काहीतरी शिकासाठी आलो एकमेकाच्या विचारातून. आज 500 रुपये दिवस सोडून सने आपण हे कार्य करून राहिलो, तर मग त्या 500 रुपयाच्या मोबदल्यात आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे ना. नाहीतर नळी फुंकले सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे, असं होता का म्हणे. आपण या ठिकाणी जास्त शौक नाही ना, चालेल. एवढे जरी जागलो ना आपण एकमेकाच्या विचारातून, तरी एवढे जागलो तर आपण पुष्कळ जागू शकतो. पण आपण स्वतः जागलो पाहिजे. अरे मला पागल म्हणे माझ्या गावचे लोक. मी जेव्हा 2012ला मार्गाशी जुळलो, मला पागल म्हणे लोक. माझा एकच उद्देश होता, अरे खावाले गत नव्हती, झोपाले खात नव्हती मला. मी पोत्यावर झोपणारा माणूस, हे माझ्याबरोबर 4 सेवक आलेले आहेत. परिस्थिती कशी होती त्या दिवशी? नियमावली घ्यायला पैसे नव्हते. 3 दिवस उपाशी राहिलो आणि बाबाशी जुळलो. माझी आई आणि मी, परिवार छोटा. वडील 2004ला ते आमचे रामभाऊजी पडवळे त्यांच्या घरापाशी राहत असताना माझे वडील 2004ला मृत्यू पावले त्या सिल्लीला. उपाशी राहिलो. त्या दिवशी विचार केला मी ना, माझी आई ही खाटलीवरती होती, 3 महिने पडून होती. तेव्हा माझ्या आईने म्हटलं की बापू म्हणे आपल्याला आता परमात्मा एक मार्गात जायचे. सिल्लीमध्ये असताना अगरबत्ती मार्ग म्हणे तुझ्या वडिलाले म्हटलो म्हणे की मार्ग घेऊन टाकू जी, मार्ग घेऊन टाकू. त्यावेळेस 2च सेवक होते. अगरबत्ती मार्ग आहे. तुझे वडील ऐकले नाही बापू म्हणे आणि फालतू दारूच्या व्यसनाधीन डुबले म्हणे आणि त्या आंबोऱ्याच्या नदीत जाऊन डुबले आणि मरम पावले म्हणे. आता तू तरी ऐक म्हणे, मी तीन महिने झाला खाटलीवर पडली आहे म्हणे. तू तरी ऐक बापू म्हणे, एकुलता एक आहेस. जरी उद्या जरी मी गेलो तर तुझं काय होईल म्हणे. विचार केला त्या गोष्टीवर. मी आईला 2 दिवसाची मुदत मागितली. आई मला 2 दिवस विचार करायला दे, मी विचार करतो. विचार घेतला, विचार ठाम केलं आणि मार्गात प्रवेश केला 2012ला. आणि त्या दिवशीपासून 3 महिन्याची खाटलीवरती माझी आई होती. 7 दिवसाच्या कार्यात माझे धान कटायला लागली. परमेश्वरी कृपेचा चमत्कार नाही म्हणू शकत, हा साक्षात्कार आहे. कारण चमत्काराचे मार्ग नाही ना, तर हवेत कागद उलटे, त्याला चमत्कार. आम्ही डोळ्याला पाहतो, हा साक्षात्कार आहे. त्यावेळेस मी साक्षात्कार पाहिला. 7 दिवसाच्या कार्यात जेव्हा प्रकृती पूर्णपणे सुधारणा झाली, तेव्हा मला वाटलं की या मार्गात काहीतरी कृपा जागृत आहे. आणि तेव्हापासून निश्चय केला, तेव्हापासून खावायला लागलो. तेव्हापासून गृहस्थीमध्ये आस्ते आस्ते सुधार झाला, परिवारात सुधार झाला. जो शारीरिक जो योग होता तो मिळाला आणि जो खावाचे वांदे होते तेही दूर झाले. त्यावेळेस मी विचार केला 2012ला ज्या पद्धतीने मला बाबांनी शिकवलं ते कार्य जीवनभर करायचे. आणि तेव्हापासूनच मी निश्चय केला, 13 पासून निश्चय केला मी परमेश्वरी कार्य सोडत नाही. तवाही नाही तो सोडत, आत्ताही नाही सोडत. पाणी राव, प्रसाद राव, काही राव. रात्री 12-12, 1-1, 2-2, 3-3 वाजतले कार्य केले. आणि जसं जसं मी जागलो तसं मी माझ्या परिसरात, माझ्या दुकानमध्ये लोकांना जागवण्याचे कार्य करत होतो. तो लोक काय म्हणे, मला पागल आहे म्हणे, भुयारात एकच सेवक आहे, हा पागल आहे म्हणे, जेव्हा तेव्हा मार्गाच्याच गोष्टी करत राहते म्हणे. आणि आता त्याच्यातलेच काही लोक मार्गात आले आणि तेच बैठकीमध्ये सांगतात की मी दिनेशवाणीला पागल म्हणत होतो. आणि आता
तेच लोक मार्गदर्शनासाठी कधी कधी माझ्याकडे येतात आणि ते लोक बैठकीत सांगतात की मी या व्यक्तीला पागल म्हणत होतो. तेव्हापासून निश्चय बनवलं की परमेश्वरी कार्य हे थांबवायचे नाही, कारण या मार्गाची कृपा एक जागृत आहे. परमेश्वरी कृपा आपण भगवंताच्या गुणांवर ओळखतो. बाबाने कधी म्हटलं नाही हा भगवान आहे, या ठिकाणी मार्गदर्शन झालेलं आहे. बाबाने कधी म्हटलं नाही हा भगवान आहे, बाबांनी भगवान पाहिलं नाही. पण आताची शिव भगवान पाहून राहिले, आताची पाहून राहिले फोटोमध्ये भगवान. आता फोटोत भगवान आहे. कोणीतरी सांगितलं की बाबाने म्हटलं अरे हाथ पे बिलेट मारो बोले और खून निकालो बोले और खून से लिख के रख दो बोले. बाबा ने क्या कहा था और हम क्या कर रहे हैं? खून से लिख दो बोले और मेरे जाने के बाद मुझे याद करना बोले. मेरे जाने के बाद मुझे याद करना बोले की बाबा ने क्या कहा था और हम क्या कर रहे हैं. आता फोटोत भगवान आणि बाबाने आत्म्यात भगवान पाहिला. आमच्या आईमध्ये भगवान, भावामध्ये भगवान, सर्वांमध्ये भगवान. प्रत्येकाचा आत्मा म्हणून एक परमात्मा एक तयार होतो असं बाबांनी सांगितलं. त्या तत्वाचे अर्थ आहे. बाबा म्हणे मी आत्म्यात पाहतो आणि आमची सेवक आता फोटोत पाहते. कुठे पाहते भगवान म्हणे? सडकावर, बिल्डिंगवर, झाडावर पाहते म्हणे. अरे कुठं पाहते? एखादा उभं व्हा ना म्हणे बैठकीत आणि सांगा ना म्हणे, व्हा ना गुरुजी म्हणे त्या मास्तरला. अरे व्हा म्हणे, नाही समजत असं तर मी समजावून देणार म्हणे. व्हा ना एकही उभं नव्हतो बाबा समोर. बाबा गेल्यानंतर तर आता माझ्यासारखी उभी होते जी, आता माझ्यासारखी लई लोक उभी होते, पण बाबाच्या समोर एकही उभा होत नव्हता. बाबाने भगवान पाहिला. बाबा सांगून राहिले मी या ठिकाणी भगवान पाहिला आणि आम्ही सांगून राहिलो फोटोत भगवान आहे. अरे बाबा म्हणे खाली घर कुत्तों का राज होता है बोले, खाली घर कुत्तों का राज होता है. देव आहे देवाऱ्यात आणि हा आत्मा खाली आहे म्हणे. मग इथं घुसल म्हणे सैतान. मग फिरवाल म्हणे डोके एकमेकाचे, फोडाल म्हणे नाही का सेवकाची झगडे. मग असे आता चालू आहे क्रिया, चालू नाही चालू आहे. यानं असं केलं, त्यानं तसं म्हटलं, त्यानं तसं म्हटलं. का करत्या? आता मलाही मी दिलेस्वानी मार्गदर्शक होऊया, मला कमी लोक टीका टिप्पणी करते का? अहो येते जलणारे लोक पाहिले पाय खिचण्याचे काम करते. अरे दिलेस्वानीच का काऊन बोलवते का असे म्हणणार लोक पाहिले, भरपूर लोक पाहिले. मी सांगतो सेवक माझ्यापाशी. आता आम्हाला भोयर साहेबांनी मार्गदर्शन केलं कुत्रा म्हणल्याच्या, तोच मार्गदर्शन, तेच शिकवण, तेच विचार सुद्धा मी अंगीकार करण्याचे प्रयत्न करतो. एखाद्या सेवकाने शिवा देऊ दे ना का, देऊ दे, दिलं सर मला दिलं ना, जाऊ दे ना. आपले कार्य आपल्याला करायचे आहे, त्याचे कर्म ते करतात, आपल्याला का करायचे आहे? यानं असं म्हटलं, त्यानं तसं म्हटलं, किंवा याच्यापासून असं झालं, त्याच्यापासून असं झालं, ह्या गोष्टीशी आपल्याला काही लेणं देणं नाही. मी माझ्या परिवारासाठी मार्गात आलो. माझा परिवार मला पाहायचा आहे की माझ्या परिवारात सुख समाधानी आर्थिक परिस्थिती कशी उंचावेल. मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरता, गृहस्थी उंचारण्याकरता बाबांनी 5 नियम दिले. मानवी जीवनाचे उद्देश म्हणजे माझे उद्देश, माझे अनेक उद्देश आहेत, मला ते सफल करायचे आहेत. ते सोडून मी भलतेच लोकांच्या मागं उद्देशाच्या मागं धावून राहिलो. माझी गृहस्थी उंचारण्याकरता बाबांनी 5 नियम दिले. मी माझे उद्देश सोडलो, माझी गृहस्थी सोडलो आणि दुसऱ्याच्या मागं धावून राहिलो. मग माझे उद्देश केव्हा पूर्ण करणार? माझी गृहस्थी केव्हा उंचारणार? भगवंताच्या प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरता बाबांनी 4 तत्व दिले आहे. मग मी माझे निष्काम कर्म केव्हा साधणार? अरे मी कर्मयोग भोगी होतो, कर्मभोगातून नष्ट केलं बाबांनी, कर्मयोगी बनवलं. बाबा म्हणे माझा सेवक योगी आहे म्हणे, योगी आहे म्हणे. पहा या मार्गाची सेविका सतीपेक्षा कमी नाही म्हणे, आणि या मार्गाचा सेवक गोरक्षनाथापेक्षा कमी नाही. हा तर योगी आहे म्हणे, हा योगी. मग याचे शब्द कसे, हा बोलतो कसे, हा आचरण करतो कसे योगी? अरे हा योगी नाही, भोगी आहे. जर मेला नसेल, या मार्गात खऱ्या अर्थाने मेला नसेल, तर तो भोगी आहे, भोगी. कर्म भोगातून नष्ट केलं. केव्हा निष्काम कार्य साधवणार, केव्हा परमेश्वरी प्राप्ती करणार? मग 4 तत्वाचा केव्हा आचरण करणार? त्या तत्वाला केव्हा समजणार? एक तत्व समजण्यासाठी त्याच्या थोडंसं चिंतन मनावर करावं लागेल. परमात्मा काऊन दिला, मर्यादा भगवत नाम पर काऊन दिला,
दुःखदारी दूर करते, उद्धार काऊन दिलं, इच्छा अनुसार भोजन काऊन दिलं. आता कोणीतरी म्हटलं मोक्षाचा मार्ग आहे, खरी गोष्ट आहे, मुक्तीचा मार्ग आहे. दुःख म्हणजे आपले असलेले, दारी म्हणजे गरिबी, उद्धार म्हणजे मोक्ष प्राप्ती, जे बाबाला झाली नाही का. पण बाबांचे शब्द आहे, शरीर रूप छोड़ जाऊंगा, बोले शरीर हा जो नश्वर आहे, शरीर रूप छोड़ जाऊंगा लेकिन मरने के बाद भी उस सेवक के पास रहूंगा जो सत्कर्म करेगा. शब्द कसे होते. आता मग म्हणते तो दारू पिणार आहे म्हणते मी सेवक, चोरी करणार आहे म्हणते मी सेवक. सेवक नाही तू तर सवक आहेस म्हणतो मी. शब्द कसे होते माझ्या बाबाचे कि शरीर रूप छोड़ जाऊंगा लेकिन आत्म रूप से उसके पास रहूंगा, जो सेवक सत्कर्म करेगा उसके साथ रहूंगा, वरना मैं खड़ा भी नहीं रहता बोले उसके पास. जो असत्य असत्य जिसके बुरे विचार है, अशुद्ध विचार है, उसके पास मैं खड़ा भी नहीं रहता बोले हे माझ्या बाबाजी शब्द है. जो सत्कर्म करेगा, अच्छे विचार रखेगा, उसके पास रहूंगा बोले आत्मरूप से. म्हणून ते सांगितलं आमच्या भोयर साहेबांनी की बाबाच्या निवासस्थानी नाही गेले तरी चालते, मंडळात नाही गेले तरी चालते, मौद्याला नाही गेले तरी चालते. आमचे सेविका तिकडे नवस नेते मौद्याले 6 महिन्याचे, असा काम झाला तर तसा करीन तसा करीन, भरपूर आहे, बोलणं पुष्कळ आहे, बोलणं पुष्कळ आहे, कुणाला दोष देऊ नका. बाबांनी म्हटलं किती व्यक्ती को दोष देना या भगवान को दोष देना गलत बात आहे. आता लोक कसे आहे, आम्ही याले दोष देतो त्याले दोष देतो, त्यानं असा केलं त्यानं, अरे कोण कसं करल, परमेश्वरी कृपा माझ्यासोबत आहे, मग माझं कोण वाईट करू शकते. बाबांनी त्या जाणत्याला चॅलेंज केलं. एका सेवकाच्या मुलाच्या केसाला धक्का सुद्धा लावू शकत नाही म्हणे, या जगातले जाणते आहे ना. अनुभव आहे तुम्हाला माहित आहे वानखेडे आबाजीचा. मी बसलो त्यांच्याशी, बरचसे वेळ चर्चा झाली, त्यांनी सांगितलं जुना अनुभव. केसाला धक्का सुद्धा लावू शकत नाही म्हणे या जगातला एक तरी जाणत्या. 750 खंड विद्यावाला बंगालच्या कळक जादूगर संतोषराव वानखेडे आबाजी ढेर झाली या मार्गात. अखेर परमेश्वराच्या चरणी यावं लागलं आणि बाबाच्या मार्गात जुडावं लागलं. तर आबाजीने एक शब्द खूप महत्वाचे बोललो, 750 खंड विद्या स्वा केली म्हणे तनान नदीमध्ये, वल्या पळदोनीने स्वा केली म्हणे. पण त्याही पेक्षा या मार्गात मोठी विद्या आहे म्हणे, ते मीनं प्राप्त केली म्हणे. पहा, त्यापेक्षा मोठी विद्या आहे. 750 खंड विद्या गेली, वशीकरण, इंद्रजाल, अघोरी वगैरे वगैरे, त्या विद्या सोळा केल्या, पण त्याच्यापेक्षा डबल शक्ती मार्गात आली म्हणे, असे वानखेडे आबाजी म्हणे. त्या जादूगरनं ओळखलं बाबाच्या शक्तीला, भूताने ओळखलं, भूत पळत धाकानं बाबाच्या नावानं नाही का. कोणते सांगितलं त्या ताईंनी भूताचे अनुभव नाही का. भूत पडतो धाकाना निवळ बाबाच्या नावानं, भूताडकी तर राहू शकत नाही. भूताने ओळखलं बाबाने, भगवान काय आहे, बाबा काय आहे. अरे बाबाने आम्ही नाही ओळखलो मानवाने. सायंकाळची प्रार्थना बघा कधी कुणी दिली, भगवंताच्या प्राप्ती करता, निष्काम कर्मयोग साधण्या करता 4 तत्व कुणी दिले, बाबाने दिले. भगवत गुणांचे 3 शब्द कुणी दिले, बाबाने दिले. 5 नियम कुणी दिले, बाबाने दिले. मग बाबा कोण होते, कधी याचा विचार करा ना, कुणी दिले, मग बाबा कोण होते. बाबाला आम्ही ओळखलो. आज बाबाचे आदेश म्हणतो, शब्द म्हणतो. सायंकाळच्या प्रार्थने देताना एक शब्द खूप सुंदर म्हणतो, याशिवाय बाबांच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करणे. याशिवाय बाबांच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करणे. याशिवाय म्हणजे अनेक वचन शब्द आहे. याशिवाय 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम आणि जे बाबाचे आदेश निघणार आहे वेळोवेळी. याशिवाय बाबांच्या आदेशाचे काऊन प्रार्थना जेव्हा 84ला कंप्लीट झाली तेव्हा आदेश नाही निघाले. 90चे आहे, 89चे, 91चे आहे, 95चे, भरपूर आदेश निघाले. याशिवाय बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे, ते सुद्धा आदेशाचे पालन आपल्याला करायचे आहे. मग आदेश काय, शब्द काय, संदेश काय, या गोष्टीलाही समजायचे आहे. कोणाला कोणी दोष देऊ नये, स्वतःच्या कर्माला दोष द्या, हे बाबाचे शब्द आहे. भगवान को दोष देना या किसी व्यक्ति को दोष देना गलत बात है बोले बाबा. बोले स्वयं को दोष देना महत्व की बात है, स्वयं के कर्मों को दोष देना ये महत्व की बात है बोले. आणि आम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवतो, 4 आमच्याकडे हे कधी पाहतच नाही. हे पहा मी कसा वागतो, मी कसा कार्य करतो, मी सकाळी विनंती करतो, सायंकाळच्या प्रार्थनेपर्यंत
मी कसा दैनंदिन जीवन जगतो हे बघा. परमेश्वर माझा भगवान माझ्यापाशी आहे हे बोलता. बाबा म्हणायची तुझा भगवान तुझ्यापाशी आहे ना गवळे, तू त्याला सांग ना, तो तुझी ऐकतोय. पण ज्याचं ऐकत नाही त्याची दुःख दूर होत नाही त्याच्यापाशी भगवानच नाही ना, भगवानच नाही. आता मग एक सेवक म्हणते अजी हा दारू पिते तरी याच्यावर दुःखच नाही येईल ना. कसं येईल दुःख, कसे येईल? तो चोऱ्या करते त्याच्यावर दुःख कसे येईल? परमेश्वर तर पाहिजे ना. एक शब्द महत्वाचे बोललो बाबा त्या ठिकाणी, शब्द पुष्कळ बोलले बाबा, विषय खूप आहे. इस मार्ग में आने के पहले तत्व शब्द नियम का बंधन नहीं था बोले बाबा, बोले इस मार्ग में आने के पहले हमें ऐसे तत्व शब्द और नियम का बंधन नहीं था बोले. अगर हम कैसे भी कर्म करते हैं बोले. आता समाजातले लोक म्हणते काही काही, आमचे जे बुजुर्ग लोक, देव नंग्यालाही साथ देते म्हणते, इज्जतदाराला देते, चोराला देते, शावाला. असं म्हणून मी नेहमी म्हणत असतो या जगाच्या तत्वज्ञान या मार्गाला लागू नाही, जगा वेगळा मार्ग आहे. याच्यावर कसे बोलले माझे बाबा, याच्यावर कसे बोलले? कारण की आम्हाला समजण्याची गरज आहे. समजे का होई उमजे का. या मार्गात येण्यापूर्वी तत्व शब्द नियमाचं बंधन नव्हतं म्हणे. या मार्गात आले तत्व शब्द नियमाच्या बंधनात आहा म्हणे. तुम्ही कसेही कर्म कराल आणि देव तुम्हाला मदत करते म्हणे, तर तत्व शब्द नियमाचं बंधन कशाला पाहिजे होतं म्हणे. तत्व शब्द नियम का बंधन किस लिए है बोले. म्हणजे आम्ही कसेही कर्म करू, जर देव आम्हाला मदत करते तर मग तत्व शब्द नियमाची काय गरज नाही. बाबाचं बोलण्यामागे कारण होतं. पण आपण लक्षात ठेवत नाही की माझे दुःख का बरं दूर होऊन राहिले नाही, मी कुठं चुकलो, कटे कसे कर्म करतो, याले त्याला दोष देतो आणि आपलं जीवन जगतो. आणि वेळ या ठिकाणी होत आहे, मी बोलणं पुष्कळ आहे. म्हणून त्या दोषावर या मार्गाच्या येण्याच्या म्हणला आहे कोणतरी, या मार्गात येण्याच्या पहिल्या दिवस कोणी विसरू नये. मी तर नाही विसरत बाबा, माझ्या आईंना सांगतो, माझ्या दादांना सांगतो, मी विसरत नाही. खावायला गत नव्हती, झोपायला खात नव्हती, पोत्यावर झोपणारा माणूस आता काय विसरू, विसरणारच नाही. तो दिवस मला आठवते आहे. म्हणून कोणाला दोष देऊ नका. जाता जाता दोन लाईनी, जे व्हायचं ते झालं. जीवनात भरपूर काय झालं, भरपूर काय होणार आहे. आणि मार्गात आलो मग दोष देतो. मी तर सांगतोय मार्गात येऊन राहिला कोणाला दोष द्यायचे नाही. यानं असं केलं, त्यानं तसं केलं, त्याच्यापासून असं झालं, त्यानं वैद्यकी केली, त्यानं असं केलं, बिलकुल द्यायचे नाही. जे व्हायचं ते झालं, सारं घडूनच गेलं, दोष कुणालाच देऊ नको. कसं आहे माझी हे लाईन आहे. जे व्हायचं ते झालं, सारं घडूनच गेलं, दोष कुणालाच देऊ नको. तू मार्गात आलास तेव्हा, तू मार्गात आलास तेव्हा, दिवस पहिला तू विसरू नको. तू मार्गात आलास तेव्हा, दिवस पहिला तू विसरू नको. तू मार्गात आला आणि वचन तू दिला, बाबाला वचन दिला. तू मार्गात आला आणि वचन तू दिला, त्या वचनाला विसरू नको, त्या वचनाला विसरू नको. तू मार्गात आलास तेव्हा, दिवस पहिला तू विसरू नको. तू मार्गात आलास तेव्हा, दिवस पहिला तू विसरू नको. तू मार्गात आला आणि समाधानी झाला, तू मार्गात आला आणि समाधानी झाला. तू नियमाला तोडू नको, तू नियमाला तोडू नको. तू मार्गात आलास तेव्हा, दिवस पहिला तू विसरू नको. तू मार्गात आलास तेव्हा, दिवस पहिला तू विसरू नको. जे व्हायचं ते झालं, सारं घडूनच गेलं. जे व्हायचं ते झालं, सारं घडूनच गेलं. दोष कुणालाच देऊ नको, दोष कुणालाच देऊ नको. तू मार्गात आलास तेव्हा, दिवस पहिला तू विसरू नको. तू मार्गात आलास तेव्हा, दिवस पहिला तू विसरू नको. म्हणून त्या दिवसाला विसरणे नाही आहे, हे आपल्या आज काळाची गरज आहे. म्हणून वेळ झाला आहे ना, बोलणं पुष्कळ आहे. म्हणून जाता जाता एवढंच मी विनंती करतो नेहमी त्या परमेश्वराला, आणि तुमच्यासाठी मी नेहमी योग मागत असतो माझ्या निवासस्थानला, की हे एवढंच मागणं मागतो त्या सृष्टीच्या रचिताला. मी माझ्या विचाराप्रमाणे मागत असतो की एवढंच मागणं मागतो त्या सृष्टी रचयित्याला, एवढंच एकच मागणं मागतो त्या माझ्या भगवंताला.
एकच मागणं मागतो त्या माझ्या भगवंताला, सुखी ठेव भगवंता माझ्या बाबांच्या सर्व सेवकाला, सुखी ठेव भगवंता माझ्या बाबांच्या सर्व सेवकाला. एवढे बोलून मी आपले अध्यक्ष शब्द या ठिकाणी संपवतो आहे. सर्वांना माझा नमस्कार.